श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे। महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते। या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात। काही लोक या दिवशी व्रत देखील करतात। पण या व्रतामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं असतं। उपवासामध्ये आपल्याला काही चुका आहेत किंवा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही खायच्या नाहीत। काही फळं आहेत ती आपल्याला चुकूनही खाल्ली गेली नाही पाहिजेत। जर आपल्याकडनं कळत नकळत ही फळं खाल्ली गेली तर आपलं जे व्रत आहे किंवा आपला उपवास आहे तो मोडला जातो आणि आपल्याला केलेल्या उपवासाचं पुण्यफळ हे मिळत नाही। म्हणूनच जे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल। माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली। यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा। यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे। आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे। यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे। भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे। तसेच शिवचालीसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो। उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो। काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात। फारच कठीण व्रत असतं, कारण ह्या व्रतामध्ये एकही थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही। त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो, म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं किंवा काही ठिकाणी जे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन केलं जातं। तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे। फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं। जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाहीये, फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात। तर चला जाणून घेऊया सगळ्यात पहिला आपण महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये कोणत्या वस्तू खाऊ शकतात। तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये साबुदाण्यापासून बनलेल्या प्रत्येक वस्तू आपण खाऊ शकतात। जसं साबुदाण्याची खिचडी आहे, साबुदाण्याचे थालीपीठ आहे किंवा बरेच जण साबुदाण्याचे वडे बनवतात। तर अशा वस्तू बनवून आपण महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये खाऊ शकतो। त्याचबरोबर आपण फळांमध्ये जे आहे कलिंगड आहे, सफरचंद आहे, द्राक्ष आहेत, पेरू आहे,
ह्या सर्व फळं आपण खाऊ शकतात, पण आपल्याला जे आहे चुकूनही फणस खायचा नाही आहे, कारण फणस हा जो आहे तो तामसी पदार्थामध्ये येतो, म्हणून ही चूक कोणी चुकूनही करायची नाही. फणसचं सेवन कोणत्याही व्रतामध्ये केलं जात नाही. पण महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आवर्जून रताळी खा, कारण रताळी प्रत्येक महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये आवर्जून खाल्लीही जातात. सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये चुकूनही खायची नाही ते म्हणजे फणस. दुसरी वस्तू म्हणजे भगर. भगर ही संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते. कोणत्याही सोमवार असतील किंवा सोमवारचं तुम्ही व्रत करत असतील किंवा 16 सोमवार करत असतील किंवा महाशिवरात्रीचं व्रत करत असतील तर तुम्ही आवर्जून भगर ही खाणं टाळावं, अजिबात खायची नाही आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीचा व्रत असू दे किंवा कोणत्याही व्रतामध्ये समुद्रातलं मीठ जे आहे ते खाल्लं जात नाही. ह्या दिवशी तुम्ही सेंधव मीठ आहे ते तुमच्या पदार्थांमध्ये टाकून सेवन हे करू शकतात. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी जे आहे तुम्हाला जांभूळ हे फळ आहे, म्हणजे त्याला जांबू असं सुद्धा म्हणतात, जामून म्हणतात, तर ह्या फळाचं सेवन अजिबात केलं जात नाही, कारण जे फळ जे आहे उलटं लटकलेलं असतं झाडावर त्या फळाचं महाशिवरात्रीच्या दिवशी सेवन हे केलं जात नाही. तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याकडनं कळत नकळतसुद्धा झाल्या नाही पाहिजेत, कारण जर आपल्याकडनं ह्या चुका कळत नकळत झाल्या तर आपलं जे महाशिवरात्रीचं व्रत आहे ते मोडलं जातं आणि आपल्या केलेल्या उपवासाचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचं माहिती मिळेल, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.